आज तुम्ही जनता दरबारामध्ये आला होतात. काय समस्या घेऊन तुम्ही इथे आला होतात आणि काय आश्वासन तुम्हाला नरेंद्र मेहताजींनी दिले, काय सांगाल? आम्ही दिव्यांग मुलांना प्रशिक्षण देतो. हे मुलं खेळाडू आहेत. आमच्याकडे स्पेशल मुलं आहे. याच्यामध्ये आपण बघाल, हा ऑटिझमचा मुलगा आहे, ही दिव्यांग मुलगी आहे, हा ऑटिझम आहे. त्या मॅडम नॅशनल प्लेअर आहे स्पेशल मध्ये, आणि स्वतः अंध आहे, ते ब्लाइंड आहेत. पण ह्या आमच्या समस्या ह्या होत्या की आम्ही सध्या उद्यान क्रमांक 242 या गार्डनमध्ये आम्ही रोज ट्रेनिंग करतो. पण आता पावसाळ्याचे दिवस आलेले आणि ही मुलं दिव्यांग आणि स्पेशल असल्यामुळे यांना तिथे पावसामुळे अडचण होते. तर आम्ही त्यांना हॉलची मागणी केली आहे आणि साहेबांनी आमची मागणी मान्य केली आहे आणि आम्हाला एक हॉल देण्याचं त्यांनी तरतूद लगेच करू असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी पण होणार. आणि हेही मी मीरा भाईंदरकरांना सांगू इच्छितो की आज स्पेशल मुलं असतील, दिव्यांग असतील, अंध मूकबधीर असतील, यांच्यासाठी कुठेतरी एक माणुसकीचा हात आपण पुढे आणला पाहिजे. आणि समाजाचं आपलं एक ध्येय आहे की आपण सगळ्याला पहिले राष्ट्र प्रथम म्हणतो, तर माणुसकी प्रथम असं घेऊन पुढे चाललं पाहिजे. आणि येणाऱ्या काळात हीच मुलं स्पेशल ऑलिम्पिकमध्ये खेळणार, भारताचं नेतृत्व करणार, हे मी एक प्रशिक्षक म्हणून माझ्या वतीने सांगतो.